नमस्कार, मी पूनम. पाहूयात न्यूज अनकटचे स्पोर्ट्स अपडेट. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआय पूर्ण ॲक्शन मोड मध्ये आली आहे. बीसीसीआयने टीम इंडियासाठी 10 नियम लागू केलेत जे प्रत्येक खेळाडूला पाळणं अनिवार्य असणार आहे. तर काय आहेत हे नियम जाणून घेऊयात. 1. देशांतर्गत क्रिकेट खेळणं आवश्यक असणारे. 2. कुटुंबासह प्रवास करू शकणार नाहीत. 3. जास्त सामान घेऊन जाऊ शकणार नाहीत. 4. सेंटर ऑफ एक्सलन्स बेंगळुरूला वेगळे शिपिंग. 5. कोणत्याही दौऱ्यावर किंवा मालिकेत वैयक्तिक कर्मचाऱ्यांवर बंदी. 6. सराव सत्र दरम्यान उपस्थित असणं आवश्यक आहे. 7. कोणताही खेळाडू जाहिरात करू शकणार नाही. 8. परदेश दौऱ्यावर कुटुंबासोबत जास्त वेळ घालवणार नाही. 9. अधिकृत शूट आणि फंक्शन मध्ये भाग घ्यावा लागणार आहे. आणि 10. मालिका संपल्यानंतर खेळाडू लवकर घरी परतू शकणार नाही. हे सांघिक बंदाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध T20I एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने चॅम्पियन ट्रॉफी आधी मोठा निर्णय घेतलाय. बीसीसीआयने कोचिंग स्टाफ मध्ये नव्या भिडूची एंट्री केली असून सौराष्ट्र टीमचे माजी कर्णधार सितांशु कोटक टीम इंडियाचे बॅटिंग कोच म्हणून जबाबदारी पाहणार आहेत. क्रिकेट चाहत्यांना एक बाजूला आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेचे वेध लागले. पाकिस्तानकडे या चॅम्पियनशिप ट्रॉफीचं यजमानपद आहे. यजमान पाकिस्तान या स्पर्धेआधी विंडीज विरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी तयार असून विंडीज पाकिस्तान दौऱ्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला आजपासून सुरुवातही होणार आहे. विदर्भ क्रिकेट टीमने कॅप्टन करुण नायर यांच्या नेतृत्वात विजय हजारे ट्रॉफी 2024-25 या हंगामातील अंतिम फेरीत धडक मारली आहे. विदर्भाने महाराष्ट्रावर 69 धावांनी मात करत अंतिम फेरी गाठली आहे. विदर्भाने महाराष्ट्राला विजयासाठी 381 धावांचं डोंगरा एवढं आव्हान दिलं होतं. मात्र महाराष्ट्राला 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 311 धावांपर्यंत मजल मारता आली. खो खो वुमन्स वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने सलग 3रा विजय मिळवलाय. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात भारताने मलेशियाच्या 100-20 या फरकाने पराभूत केलं. मलेशियाच्या या पराभवामुळे स्पर्धेतून बाद झालाय आणि या सामन्यात रेश्मा राठोडला तिच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आलाय. वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच आहे. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात भारताने भूतानला नमवून जेतेपदाच्या दिशेने एक पाऊल टाकले. आता भारताच्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना श्रीलंकेशी होणार असून हा सामना आज रात्री 8 वाजता होणार आहे. भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने T20 चॅम्पियन ट्रॉफीत विजयी चौकार लगावलाय. टीम इंडियाने विक्रांत किनी यांच्या नेतृत्वात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 विकेट्सने धुव्वा उडवलाय आणि टीम इंडियाने या विजयासह चॅम्पियन ट्रॉफी फायनल मध्ये धडक दिली आहे. गत उपविजेत्याला डॅनियल मेदवेदेवचे ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेतील आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आलंय. तब्बल 4 आणि 48 मिनिटात चाललेल्या संघर्षपूर्ण लढतीत 5व्या नामांकित मेदवेदेवला बिगर नामांकित अमेरिकेच्या लर्नर टी यांनी 5 सेट मध्ये पराभवाचा धक्का दिलाय. दुसरीकडे गतविजेता यानिक सिन्नरने पुरुषात तर दुसऱ्या नामांकित इगा श्रीऑटकने महिलांमध्ये 3री फेरी गाठली आहे. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.